महायुतीत छगन भुजबळ नाराज असल्याचा मोठा दावा शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. भुजबळ साहेबांना निवडणुकीचा कल कोणत्या बाजूने येणार याचा नेहमी अंदाज असतो असं देखील जयंत पाटील म्हणाले. सुनील तटकरे शरद पवारांना भेटून गेले असं खळबळजनक विधान अनिल देशमुखांनी केले. मात्र जे पक्ष सोडून गेले त्यांना आता घ्यायचं नाही, कुणी येऊन भेटलं तरी परत घेणार नाही हे पवार साहेबांनी आधीच स्पष्ट केल्याचं देशमुखांनी म्हटलं. आमची सभा होऊ नये म्हणून काहींनी सुपाऱ्या दिल्या, तर सभा होऊ नये म्हणून मोदींना सभेसाठी बोलावलं. मात्र निकाल लागल्यानंतर सुपारीची दुकानं बंद होतील असं म्हणत संजय राऊतांनी महायुती सरकारवरती गंभीर आरोप केले. संजय राऊतांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंना डिवचलं. राज ठाकरे ज्यांच्यावरती प्रश्न विचारतात त्यांच्यासोबतच ते जातात, हीच त्यांची खासियत आहे. महाराष्ट्र लुटणाऱ्यांसोबत राज ठाकरे बसणार असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. तर राज ठाकरेंचं सुपारीचं दुकान बंद होईल असाही इशारा दिला. शिवाजी पार्कवरती महायुतीच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच मंचावरती दिसणार आहेत. राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे प्रथमच मोदींसोबत जाहीर सभा घेणार आहेत. या सभेसाठी जवळपास 1.25 लाख नागरिकांची उपस्थिती अपेक्षित आहे. मुंबईत इंडिया आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केलं जातं. यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अरविंद केजरीवाल तसंच मल्लिकार्जुन खरगे एकाच व्यासपीठावरती दिसणार आहेत. यावेळी महायुती विरुद्ध इंडिया आघाडी असं चित्र मुंबईत दिसेल. अमित शहांनी काँग्रेसवरती निशाणा साधला. संविधान बदलण्याचा प्रयत्न आम्ही केला नाही, काँग्रेसनंच बहुमताचा दुरुपयोग केला. तर 10 वर्षांपासून आमच्याकडे बहुमत आहे, त्यामुळे प्रचंड बहुमतानं मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास अमित शहांनी व्यक्त केला. भगव्या ध्वजाला फडकं म्हणणारे उद्धव ठाकरे नतद्रष्ट झालेत. सोनिया सेनेची गुलामी करण्यासाठी ठाकरेंकडून भगव्याचा अपमान होतोय असं म्हणत बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. मी कार्यकर्ता म्हणून नव्हे तर एक शेतकरी म्हणून मोदींच्या सभेला गेलो होतो असं किरण सानपनं म्हटलं. तर शरद पवारांनी माझी विचारपूस केली, पोलिसांनी मला काही त्रास दिला का अशी विचारणा त्यांनी केली असं किरण सानप म्हणाले. शहापूर तालुक्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचं अतोनात नुकसान झालंय. भातसा धरण क्षेत्राच्या सिंचनाखाली येणाऱ्या 500 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना पावसाचा फटका बसलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड परिसरामध्ये वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस झाला. वेरळ येथील 25 ते 30 एकरावरील फळबागांचं नुकसान झालं असून या पावसाचा सर्वाधिक फटका केळी आणि पपई बागायतदारांना बसलाय. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील वनजा गावातील मागील महिनाभरापासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावातील विहिरी आटल्यामुळे ग्रामस्थांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. पुणे जिल्ह्यातील अनधिकृत होर्डिंगवरती कारवाई करण्यात येणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत येणाऱ्या 1057 होर्डिंगचं सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यातील 472 जणांना कारवाई संदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे. घाटकोपरमधील दुर्घटनेनंतर आता अमरावती महानगरपालिका प्रशासन देखील खडबडून जागं झालंय. अमरावती शहरातील अनधिकृत 150 जाहिरातींचे होर्डिंग्स काढण्यात येणार आहेत. सांगलीतील नैसर्गिक नाल्यावरती झालेल्या अतिक्रमणाची अतिरिक्त आयुक्तांनी पाहणी केली. यावेळी पाणी तुंबल्यामुळे होणाऱ्या त्रासासंदर्भात नागरिकांनी आयुक्तांकडे तक्रार केली. तर शहराला अतिक्रमण मुक्त करू असं आश्वासन आयुक्तांनी दिलं. पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला पुशबॅक टचची धडक बसल्यानं विमानाचं मोठं नुकसान झालं. या धडकेत विमानाच्या खालच्या बाजूला मोठं भगदाड पडलंय. त्यामुळे एअर इंडियाला हे उड्डाण रद्द करावं लागलं. तर उड्डाण होण्यापूर्वी अपघात लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला. वर्धा जिल्ह्यातील टाकरखेडा परिसराला अवकाळी पाऊस आणि वादळाचा तडाखा बसला. या पावसामुळे 5 ते 6 घरांवरचे पत्रे उडाल्यानं घरातलं धान्य भिजलंय. आजही जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. ठाण्यातील बाजारांमध्ये मटारच्या दरानं 100 ओलांडली आहे. होलसेल बाजारात मटार हा 100 रुपये किलो तर किरकोळ बाजारात 160 रुपये किलोनं मिळतोय. त्यामुळे सर्वसामान्य ठाणेकरांच्या खिशाला फटका बसतोय. तर ठाण्यातील बाजारात आल्याच्या दरात सुद्धा मोठी वाढ झाली आहे. सध्या होलसेल बाजारात आल्याला प्रति किलो 120 रुपये तर किरकोळ बाजारात 160 ते 200 रुपये भाव मिळतोय. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी शहरामध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी नगर मनमाड महामार्ग अडवला. या आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक सिंचन योजनेच्या कालव्याचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तर वाकुर्डे सिंचन योजनेतील पाणी गळतीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्यानं त्यांनी बेमुदत सत्याग्रह आंदोलन केलं. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या समोरून पोलिसांच्या दुचाकी चोरीला गेल्या आहेत. पुणेकरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असलेल्या पुणे पोलिसांच्याच दुचाकी चोरीला गेल्यामुळे वाहन सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. पत्रकार आशुतोष श्रीवास्तव हत्या प्रकरणातील आरोपी जमीरुद्दीन हनीस कुरेशी पुन्हा फरार झालाय. खंडवा रेल्वे स्टेशनवरती उत्तर प्रदेश पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जमीरुद्दीन पसार झाला.
नंदुरबारच्या अक्कलकुवा तालुक्यातील खापर येथील इच्छापुरी अॅग्रो एजन्सीमधून महाराष्ट्रामध्ये बंदी असलेल्या एचटीबीटी बियाण्याची 161 पाकिटं जप्त करण्यात आली. जवळपास 2.5 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या दरोडा विरोधी पथकाला गहाळ आणि चोरी झालेल्या मोबाईल फोन्सचा शोध घेण्यात यश आलंय. जवळपास 10,14,700 रुपये किमतीचे 70 स्मार्टफोन्स या पथकानं हस्तगत केलेत. पुण्यातील शेवाळेवाडी इथे ओव्हरलोड कंटेनरचा अपघात झाला. या अपघातामध्ये कंटेनर चालक आणि क्लिनरचा मृत्यू झालाय. अपघातामुळे वाहतूक खोळंबली होती आणि हडपसर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गंगाखेड कोदरी महामार्गावरती अपघात झाला. चालकाचं वाहनावरचं नियंत्रण सुटल्यानं वाहन थेट डिवायडरवरती जाऊन धडकलं. या अपघातात सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सांगलीच्या पलूस येथील आमणापूर रोडवरती लक्ष्मी बाजारात आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असून या आगीमध्ये जवळपास 40 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या बातम्यांचा इथे एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात.